अभिमानाने दिले जातात. राजकारण कसं असावं, नेते कसे असावेत याचाही मोठा आदर्श म्हणजे आपला महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या या आदर्शवत काळामध्ये उत्तरेतील राज्यांमध्ये मात्र राजकारणाचं गुन्हेगारीकरण फोफावलेलं होतं. या जंगलराजचे दाखले राज्य कसं नसावं यासाठी दिले जायचे. गायपट्ट्यातील राज्य राजकीय गुन्हेगारीसाठी ओळखली जायची. पण आज राज्य कोणतंही असो, राजकारण आणि गुंडगिरी सगळीकडेच फोफावली आहे. सत्तेचा माजच इतका वाढलाय की सर्वसामान्य तर सोडाच, अधिकारी डॉक्टर्सनाही मारहाण करण्यात हे सो कॉल्ड राजकीय पुढारी मागे पुढे पाहत नाहीत. आणि गेल्या 2 दिवसांच्या घटना पाहिल्या तर तुमचाही राग या अराजकामुळे नक्कीच अनावर होईल. नमस्कार, मी पूर्वी भावे, तुम्ही पाहताय झिरो आवर. महाराष्ट्रातली 2 शहरं, पहिलं डोंबिवली आणि दुसरं रायगडमधलं महाड. दोन्ही ठिकाणी मारहाणीच्या घटना, दोन्ही ठिकाणी मारहाण करणारे सत्तेतील नगरसेवक आणि दोन्ही ठिकाणी ज्यांना मारहाण झाली ते सरकारी कर्मचारी. एक डॉक्टर तर दुसरा नगरपालिकेचा मुख्याधिकारी. आता म्हणायला डोंबिवलीमध्ये कारवाई झाली आहे, पण त्यातही मारहाण करणाऱ्यांनी कायद्यातली पळवाट काढली आहे. कशी तेही सांगते. डोंबिवलीतल्या शास्त्रीनगरमध्ये महापालिकेच्या रुग्णालयात शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने आधी राडा घातला. त्यानंतर ड्युटीवर असलेल्या डॉक्टर्सना मारहाण केली. त्यात एक महिला डॉक्टरही होती. मारहाणीचा सीसीटीव्ही व्हायरल झाला आणि त्यानंतर राजकारण तापलं. थेट विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटले. विरोधातील आमदार आदित्य ठाकरे, रोहित पवार यांनी डोंबिवली गाठलं. रमेश म्हात्रेला अटक करावी अशी मागणी वाढली. खरं तर जेव्हा सीसीटीव्ही व्हायरल झाला तेव्हा रमेश म्हात्रेच्या 3 कार्यकर्त्यांवरच गुन्हा दाखल झाला होता. पण राजकीय दबाव सुरू झाला. त्यात राज्यभरातील डॉक्टर्सकडनं निषेधही सुरू झाला आणि लोकांच्या वाढत्या रोषानंतर रमेश म्हात्रेवरती गुन्हा दाखल झाला. त्याला आता अटक होईलच असं वाटत असतानाच त्याने आपल्या कायद्यातली पळवाट पकडली आणि गुन्हा दाखल होताच आरोग्याचं कारण देत तो थेट हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. आणि डॉक्टरांना मारहाण केल्याच्या आरोपात अटक. याच्यामुळे जेलवारी टाळण्यासाठी हा शिवसेनेचा नगरसेवक डॉक्टरांच्या आश्रयाला गेला. आता या प्रकरणामध्ये पुढे काय झालंय आज आपण आजच्या भागात बघणार आहोतच. त्याचबरोबर महाडमध्ये सुद्धा अशीच एक घटना घडली आहे, तेही पाहणार आहोत, जिथे भाजपचे स्थानिक नगरसेवक सूरज बामणेनं मारहाण केल्याचा नगरपालिकेतल्या मुख्याधिकाऱ्यानं दावा केलाय. पण त्यातही पोलिसांनी चौकशी केली आणि समज दिली. म्हणजेच हाही नगरसेवक पुन्हा एकदा आपली दहशत माजवायला मोकळा झालाय. असो, दोन्ही प्रकरणांचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. शिवाय सत्ताधारी आणि विरोधातील नेत्यांशी चर्चाही करणार आहोत. मात्र त्याआधी आपण आपला आजचा प्रश्न पाहूयात आणि तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. झिरोवरचा आजचा प्रश्न आहे, मारहाण करणाऱ्या लोकप्रतिनिधींविरोधात कोणती कारवाई व्हायला हवी असं तुम्हाला वाटतं? कठोर कायदेशीर कारवाई, निवडणुकीवरती निर्बंध का वरील दोन्ही? जरूर आम्हाला कळवा. खरं तर गेल्या 6 महिन्यातील नेत्यांच्या मुजोरीच्या घटना काढल्या तरीही लक्षात येईल की नेत्यांची भाषा हल्ली किती बदलली आहे. अगदी ताजी उदाहरणं देते. शिवसेनेचे संजय गायकवाड असोत किंवा संतोष बांगर असोत, की अगदी पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देणारे शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील असोत. शिवसेनांच्या नेत्यांची भाषा आणि धमक्या उभ्या महाराष्ट्रानं गेल्या काही दिवसात पाहिल्या. प्रत्येक वेळी मारहाण करणारा, शिवीगाळ करणारा नेता दिलगिरी व्यक्त करतो. त्यांचे म्हणजे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेही अशा नेत्यांना समज दिल्याचं सांगतात आणि विषय मागे पडतो. आत्ताही डोंबिवलीच्या डॉक्टर मारहाण प्रकरणामध्ये रमेश म्हात्रे असेच सुटणार अशी शक्यता होतीच. पण डॉक्टरांनी आंदोलन सुरू केलं. अनेक जिल्ह्यांमधनं आंदोलनाच्या बातम्या आल्या. कारवाईची मागणी वाढू लागली आणि रमेश म्हात्रेंच्या नावावर गुन्ह्याची नोंद झाली. पण तिथेही म्हात्रेंच्या वकिलांची फौज आडवी आली आणि बेदरकार मारहाण करणाऱ्या या नगरसेवकाच्या आरोग्याचं कारण देत आजच्या सुनावणीमध्ये पळवाट शोधण्याचा प्रयत्न केला गेला. कागदावर अटक तर झाली, पण जेलवारी मात्र झाली नाही. या मारहाणीचं सीसीटीव्ही पाहिल्यानंतर तुम्हाला मारहाणीची तीव्रता लक्षात येतच असेल, पण त्यातला ऑडिओ ऐकल्यानंतर तुमचा संताप अक्षरशः अनावर होईल. यातल्या शिव्या तर आम्ही तुम्हाला ऐकवू शकणार नाही, कारण सभ्यतेचे संकेत आपण सगळेच पाळतो. पण 29 मिनिटांच्या ऑडिओ क्लिपमध्ये याच रमेश म्हात्रेंनी एकंदरीत 60 वेळा खालच्या पातळीवरच्या भाषेचा वापर करत शिवीगाळ केलाय. त्यावरूनही राजकारण तापलंय. पण ते पाहण्याआधी जरा तो ऑडिओ ऐकूयात.
तुम्ही ऐकलंच ना आमचं, आता आम्ही काहीच करू शकत प्लीज 30 वर्ष झाले नगरसेवक आहे मी. माझ्या हॉस्पिटल, माझ्या वार्डाचा हॉस्पिटल आहे. तू डॉक्टर नाही साईडला घेऊन जा, डॉक्टर नाही साईडला घेऊन जा. बोलतेस कोणाशी तू? ते फोनवरती ते दाखव मला पहिला. बोलतेस कोणाशी? ते तो फोन इकडे घे. कोणाशी चाललंय? कोणाची फोन चालू खरं तर ओरिजिनल सीसीटीव्हीतला ऑडिओ नव्हता, पण त्या घटनेचं ऑडिओ रेकॉर्डिंगही झालं होतं. कारण आमचे प्रतिनिधी सुरेश काटेंनी हे ऑडिओ रेकॉर्डिंग मिळवलं आणि आमचे व्हिडिओ एडिटर प्रशांत वराडकर यांनी त्याच्यावरती काम केलं आणि ऑडिओ आणि व्हिडिओ मॅच करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जो रिझल्ट आलाय तो तुम्ही आत्ता ऐकलात. असो, आता पुन्हा एकदा डोंबिवलीमध्ये जाऊया, जिथे रमेश म्हात्रेंच्या अटकेसाठी डॉक्टर आक्रमक झाले. तोपर्यंत प्रकरणामध्ये धक्कादायक माहितीही समोर आली आहे. प्रकरणामध्ये रमेश म्हात्रेंसह ज्या तिघांना अटक केली होती ते तिघही पोलीस रेकॉर्डवरती असलेले सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील मुख्य रमेश म्हात्रे याच्यावरती 18 गुन्हे दाखल आहेत, तर आरोपी अक्षय कारंडे याच्यावर हत्येचा प्रयत्न आणि मारामारीचे 2 गुन्हे. दुसरा आरोपी प्रमोद निकम याच्यावरती सातारा जिल्ह्यामध्ये थेट हत्येचा गुन्हा नोंदवलेला आहे. तर रमेश पवारवरती महिलांची छेडछाड यासह काही गंभीर गुन्हे आहेत. आज रमेश म्हात्रेंसंदर्भात जेव्हा सुनावणी सुरू झाली तेव्हा कल्याण कोर्टाच्या न्यायाधीश श्रीमती के.एस. कातकडे यांनी स्पष्ट आदेश दिलेत आणि त्यांनी असं म्हटलंय की जोपर्यंत आरोपीला प्रत्यक्ष कोर्टासमोर हजर करण्यात येत नाही तोपर्यंत कोर्ट कोणताही निर्णय घेणार नाही. त्यांच्या वतीने वकील ॲडव्होकेट A.Y. पत्की यांनी न्यायालयामध्ये मागणी केली होती की आरोपी आजारी असल्यामुळे त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी द्यावी आणि इतर आरोपींसोबत उद्या त्यांना न्यायालयामध्ये हजर करता येईल. म्हणजेच काय तर म्हात्रेंना अटक तर झालीय पण जेलवारी झालेली नाहीये, कारण कायद्याची पळवाट वापरून म्हात्रे रुग्णालयात आहेत. कोर्ट म्हणतंय ते समोर येईपर्यंत पोलीस कोठडी नाही. असो, म्हात्रेंच्या आजारपणावरती ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी मात्र जोरदार हल्लाबोल केलाय. पाहूयात. सर्टिफिकेट जे आहे त्यांच्या आजारपणाचं हे डॉक्टर श्रीकांत शिंदेने दिलंय का? ते पहा, हे कसं काय होऊ शकतं? 8 तासापूर्वी बेफामपणे मारहाण करताना या माणसाची प्रकृती ठणठणीत होती, त्याच्यामध्ये ऊर्जा होती ना. टनाटना उड्या मारत होता, टेबलावर शिव्या घालत होता आणि पोलीस अटक केल्यावर त्याची प्रकृती बिघडते. त्याच्यामुळे ज्या डॉक्टरांनी त्यांना अशा प्रकारचं वैद्यकीय प्रमाणपत्र दिलंय त्या डॉक्टरची आणि त्या इस्पितळाची ताबडतोब चौकशी व्हायला पाहिजे, उच्चस्तरीय. हे खोटं प्रमाणपत्र आहे वैद्यकीय. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि आदित्य ठाकरेंनी रमेश म्हात्रेंवरनं सरकारला धारेवर धरलं, तेही पाहूयात. तुम्हाला आठवत असेल जेव्हा काही मंत्र्यांवर आरोप झाले, जसं संजय राठोड असतील किंवा इतर मंत्र्यांवर आरोप झाले, त्यांना त्यांच्या मंत्रिपदावरनं पहिलं आम्ही काढलं होतं. आणि तसंच आमची ही अपेक्षा आहे की मिंदेंकडून ह्या नगरसेवकाला त्याच्या पदावरनं काढले गेले पाहिजे. त्याच्या सीसीटीव्हीमध्ये आता तर नुसतं मारहाणीचा व्हिडिओ नाही, त्याचा जो ऑडिओ आला त्याच्यासोबत एवढा घाणेरडा आहे, एवढे घाणेरडे शब्दांचा वापर केलेला आहे. त्यांना बरखास्त करून त्याची दिंड काढली पाहिजे, हीच आमची मागणी राहील. तर आणि तरच त्या डॉक्टर्सना न्याय मिळेल. आता जरा महाडमध्ये जाऊयात. इथेही भाजपच्या नगरसेवकावरती मारहाणीचा गुन्हा नोंद झालेला आहे. महाडमध्ये नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना त्यांच्या दालनातच मारहाण करण्यात आली आणि ही मारहाण दुसरं तिसरं कुणी नाही तर भाजप नगरसेवकानेच केली आहे.
नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना भाजप नगरसेवक सूरज बामणे आणि 3 कार्यकर्त्यांनी शिवीगाळ करत मारहाण केली, तसंच जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप होतोय. पाणी प्रश्नावरनं शाब्दिक बाचाबाचीचं रूपांतर हाणामारीत झालं. या प्रकरणी पोलिसांनी भाजप नगरसेवकाच्या विरोधामध्ये गुन्हाही दाखल केलाय. डोंबिवलीतील शिवसेना नगरसेवकाच्या विरोधात अटकेची कारवाई झालेली असताना महाडमध्ये 24 तास उलटून गेल्यानंतरही भाजप नगरसेवकाला अटक न झाल्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरती सवाल नक्कीच उपस्थित होत आहेत. दरम्यान आरोपी नगरसेवक सूरज बामणेने मारहाणीचे आरोप फेटाळले. इथून कानाखाली मारली ना माझ्या. मी असंच चर्चेला एकदम एक तो राकेश पाटील नाही त्यांना सांगा आणि उठून माझ्या छत्रीनं इथनं मारायला सुरुवात केली. हे तर हा सूरज बामणेनं असं छत्रीनं मारायला सुरुवात केली. मी बॅकला गेलो, बॅकला घेऊन इकडे आले, इकडे येऊन कसं पाठीमागं मी धडकलो गेलो. असं आम्ही जो त्यांच्यावरती रोष बोललो होतो की याला जबाबदार शिवसाहेब आहेत, याचा रोष ठेवून त्यांनी आमच्या अंगावरती धाव घेऊन आले. त्याच्यानंतर आमची गलबत पकडली, आम्हाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला, आमच्या कानाखाली मारली आणि आमचे सहकारी मग आम्हाला सोडून तिथून ते आम्हाला छत्रीने त्याने मारले. आम्ही काय तिथे कोणत्या प्रकारची खंडणी मागण्यासाठी गेलो होतो का? आम्ही का तिथे कोणत्या प्रकारचा हप्ता मागण्यासाठी गेलो होतो का? आम्ही का तिथे कोणत्या प्रकारची कॉन्ट्रॅक्ट मागण्यासाठी गेलो होतो? आम्ही तिथे फक्त जनतेच्या मूलभूत हक्कासाठी पाणी मागण्यासाठी गेलो होतो.